संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला व ते कसे पकडले गेले। 689च्या सुरुवातीला संभाजी राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमनेश्वर येथे बोलावले। ती बैठक संपवून संभाजी राजे रायगडकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकार बखण यांनी संगमेश्वरवर हल्ला केला। या कारवाईसाठी गणोजी शिर्केनं कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली। मराठ्यात आणि शत्रूचं सैन्यात चकमक झाली। मराठ्यांचं संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत। शत्रूनं संभाजी राजांना जिवंत पकडल्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले। औरंगजेबानं संभाजीराजांना सर्व किल्ले, धन, पैसा त्याच्या स्वाधीन केल्यास व कोणकोणते सरदार सामील होते हे सांगितल्यास जीवदान देण्याचे मान्य केले। पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला। औरंगजेबानं संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड, अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली। तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला। तेव्हा औरंगजेबानं त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला। सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही।